दे, कारण माईक लावलेलं नाही आहे मी. काही विसरलो आहे, नेहमीप्रमाणे काहीतरी विसरतो तसा. आणि 5 वाजता बंद होता असं मला कळलं. चायला मी म्हणलो तर संध्याकाळी मस्त सनसेटची फोटोग्राफी वगैरे होईल. कसलं काय विचारायचं काय? अरे मला गाडीचा राऊंड मारायचा आहे. आणि आता गाडीवरून आपण एक राऊंड मारतो आहोत या इथे. हे भारताच्या अगदी टोकापर्यंत आलोय बरं का मी, एकदम टोकापर्यंत. हे आता टोक आहे भारताचं. आता मी परत तुम्हाला दाखवणार आहे हे सगळं. बघा आता, बघा 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 बघा, हे भारताचं शेवटचं टोक. समुद्र किनाऱ्यावर चाललोय आता. समुद्र किनाऱ्यावर म्हणजे काय आत जाणार नाही, पण हे बघा यायचं आत सगळा मेळा लागला यायचे. भारताच्या शेवटच्या टोकापर्यंत येण्यासाठी सगळ्या लोकांनी गर्दी केलेली आहे. आणि मार्केट बघा किती सुंदर शंकर हो, किती सुंदर. माळा किती वारे वारे चमकणारे आहेत. आणि या इथला एक तरी व्यापारी कोण दिसतोय का तुम्हाला कुठला? सगळे जय श्रीराम. हां हां, किती सुंदर आहे बघा.
3-4 किलोमीटर हे या इथे जे मंदिर आहे ते धनुष्यकोडीला जायच्या रस्त्यावर आहे आणि या मंदिराबद्दल आपल्या चॅनल पार्टनर माहिती सांगणार आहेत. बोला मॅडम. धनुष्यकडे कोडीहून रिटर्न येताना एक 3-4 किलोमीटरवरती आपण उजव्या हाताला वळलो की आतमध्ये समुद्राच्या बरोबर मध्ये हे मंदिर आहे. ह्या मंदिरामध्ये फार सुंदर श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमान आणि बिभीषणाची मूर्ती आहे. कारण जेव्हा बिभीषणाने रावणाला सल्ला दिला की तू सीतेला परत कर रामाकडे, तेव्हा रावणाला राग आला आणि त्यांनी लाथ मारून बिभीषणाला हाकलून दिलं. बिभीषणाला हाकलून दिल्यानंतर तो हनुमंताकडे आला. हनुमंताची जी वानरसेना होती त्यांना असं वाटलं की बिभीषण आपल्याकडे चाल करून आला आहे, म्हणून ते परत त्याला पकडायला किंवा त्याच्यावर हल्ला करायला गेले. पण हनुमंतांनी त्यांना थांबवलं आणि या ठिकाणी बिभीषण आले. त्यांनी इथे तप केलं आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं आणि ब्रह्मदेवांकडून त्यांना चिरंजीव होण्याचा वर मिळाला. फोटो उपलब्ध नाही कारण मूर्तींचा फोटो काढू दिला नाही, पण काळ्या पाषाणातल्या फार सुंदर आणि कोदंडधारी राम असंच या मंदिराचं नाव आहे. त्यामुळे हे मंदिर नक्की आवर्जून बघण्यासारखं आहे. आणि धनुष्यकोडीला गर्दी आहेच, पण इथलं जे समुद्राचं रूप आहे ते फार सुंदर आहे आणि मुख्य म्हणजे इथे सावली आहे. त्यामुळे आपण सावलीत बसून छानपणे हे सगळं बघू शकतो. धन्यवाद मॅडम. मॅडमने आता मंदिराची छान माहिती दिल्यानंतर आपण आता या इथून निघतोय. गाडीत पेट्रोल कमी आहे त्यामुळे मॅडम घाई करा, लवकर चला, आपल्याला पटकन पोचायचं आहे, पेट्रोल भरायचं आहे, चला लवकर बसा. अशा पद्धतीने मी मॅडमला घाई करून झालेली आहे. माझ्या विनंतीला मान देऊन मॅडम मागे पटकन बसलेलं आहे आणि आता मी सटकन निघतोय. पण आता हा माणूस काय करतोय माहीत नाही. आणि मध्ये गाड्या आहेत त्यामुळे ह्या काकाला पण जमत नाही आहे आणि आमची गाडी पण निघत नाही आहे. हां, हनुमंतासारखं आपण उड्डाण करू शकत नाही. काकांना ऐकायलाच येत नाही आहे. इतकं बेकार रिफ्लेक्शन आहे या पाण्याचं. पण मला वाटतं हे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघताना खूप सुखकारक वाटणार आहे. आता आपण परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत. धनुष्यकोडीवरून येताना हे मध्ये आपण मंदिर बघितलं. त्यामध्ये बिभीषण आणि यांच्या मूर्ती आहेत. बिभीषण, राम, हनुमान आणि खूपच सुंदर मूर्ती असं मॅडमचं म्हणणं आहे. चला, आपल्याला जागा मिळाली की आपण जागा मिळालेली आहे आपल्याला. मॅडम ट्रायपॉड घेतलात ना? मॅडम ट्रायपॉड बघा कुठे लागतं का हाताला, कुठे आहे? व्यवस्थित आहे ना तो? आमची गाडी चालवणं तुम्हाला माहिती आहे मॅडम, त्यामुळे तो कुठे मध्ये येणार नाही ना, एवढी फक्त काळजी घ्या. त्या राम टेम्पलचं नाव म्हणजे रामाच्या मंदिराचं नाव कोदंडधारी राम असं आहे. तुम्हाला माहितीच आहे रामाबद्दलच्या सगळ्या गोष्टी, मी काय नव्याने सांगणार नाही आहे. पण जर का या भागात आलात तर हे मंदिर नक्की बघा, असं आवर्जून सांगा. there and I am very happy and delighted. प्रभू रामाने आमच्यावर कृपा केली आणि माझ्या गाडीचं ॲव्हरेज थोडंफार वाढवले दिसते. पेट्रोल पंप आलेला आहे इंडियन ऑइलचा आणि धन्यवाद इंडियन ऑइल, तुम्ही गावाच्या बाहेरच पेट्रोल पंप काढला त्याबद्दल. आपण पेट्रोल भरतो. भेटूया, बाय बाय.